नमस्कार मंडळी, कसे आहात? मी मंजिरी. मी चिन्मय. आमच्या दिनदिन दिवाळी या सिरीजच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. बघा किती छान धुकं पडलंय बाहेर अंगणामध्ये. ह्या वर्षी थंडी थोडी कमी होती, पण धुक्याची चादर सगळीकडे पसरली होती. नरक चतुर्दशीच्या पहाटे पहिली आंघोळ कोणाची यासाठी खूप धडपड असायची, पण पहिला नंबर माझाच असायचा. मोठी झाले तरी माझी सोनपरी म्हणत मम्मीने दरवर्षीप्रमाणे ओल्या नारळाच्या दुधात रात्री उठणं भिजवलेलं ते मला लावलं. आजीच्या थकलेल्या परंतु मायेच्या स्पर्शाने मन निघून आले. आंघोळीच्या वेळी पाऊस फटाके लावण्याची आमच्याकडे परंपरा आहे, त्यामुळे चिन्मयने पाऊस लावला. मी कार्याट फोडलं आणि मम्मीने माझी आरती केली. ताईनंतर दुसरा नंबर माझा लागला. मम्मी आणि आजीने मला पण उठणे लावून रगडले. याचा इफेक्ट असा झाला की मित्र म्हणाले, भावा आज गोरा दिसतोयस. अभ्यंग स्नानानंतर नवीन कपडे घातले आणि फराळावर ताव मारला. फक्त आम्हीच नाही तर आमच्या शेजारची गल्ली गँग दरवर्षी आमच्याकडे फराळ करायला येते. दिवाळीच्या दिवशी आम्ही सगळे न चुकता एकत्र येतो. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे फोटोशूट. त्याआधी माझा थोडासा नखरा बघून घ्या. घरातली दिवाळी पहाट झाली की हुरहुर लागते, ते म्हणजे मित्रमैत्रिणींना भेटण्याची. जॉबसाठी शिक्षणासाठी बाहेर असलेली गँग दिवाळीच्या दिवशी विंध्यवासिनी मंदिराबाहेर भेटते. केस करीन आलीस ना परवा. दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. मम्मीने सगळी तयारी केली आणि मस्तपैकी सगळं रेडी झालो. आमची आजी सुद्धा आता व्लॉग रेडी होतीये, बघा बर का. मी सुंदरशा पणत्यांनी ताट सजवलं. गाईज दरवर्षीप्रमाणे कधी लक्ष्मी पूजन होतंय आणि कधी मी फटाके वाजवायला जातोय. लहान असताना मी खूप पप्पांना विचारायचो की झाली का पूजा, झाली का पूजा, झाली का पूजा, आणि धावत धावत पूजा झाली. पप्पा एकदा म्हणले पूजा झाली की धावत धावत फटाके लावायला जायचो. तसं आत्ता मी वाट बघत आहे. तर गाईज, जसं चिन्मयने सांगितलं की त्याची गडबड असते नेहमी फटाके फोडण्यासाठी, तसं माझं लेट होतं आवरण्यामुळे. आणि प्रत्येकाचं काही नाही काही असतं, तसं माझं असतं की मला छान आवरायचंय, छान रेडी व्हायचंय आणि पूजा करायची आहे. तर आता छानपैकी आम्ही पूजा केलेली आहे आणि आता आमची सगळ्यांची आरतीची तयारी चालू आहे. तर मम्मी पप्पा हाय, आजी हाय. सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. बहन डर गई। येडे साडी गिरेल गेली आहे सर्व. ताई गाईज फटाके लावा. साडी जळालेली आहे गाईज. माझ्यावर कसा आला तो? किती 300 रुपये साडीची वाट लागलेली आहे गाईज. अशा प्रकारे दिसत नाहीये, सो आता फोटोज काढून घेणार आहे चिन्मयकडनं. दर माझ्यावरती ती टाकायला चाललेली फटाका, पण तो रिटर्न तिच्यावरच गेलेला आहे. तर अशा प्रकारे व्लॉग 2 संपलेला आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्हिडिओ. बाय गाईज.